एसएन न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। एमपीएससी परीक्षा मराठीतून घेण्याची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षा मराठीतून घेण्याची मोठी घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी आश्वासने दिली आहे। पालघरमध्ये 12वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक। पालघर जिल्ह्यातील एका केंद्रात 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका आगीत जळाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। खोक्याबाईच्या अटकेवरून राजकीय गोंधळ। खोक्याबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश भोसले यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे। पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा। महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे, ज्याला विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत आहे। मुंबईत ड्रायव्हिंग लायसन्स घोटाळा। मुंबईत ड्रायव्हिंग लायसन्स घोटाळ्याप्रकरणी 2 आरटीओ अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे। महाराष्ट्रातील वीज दर कमी होणार। अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील वीज दर कमी करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे। मुस्लिम एससी एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठी विशेष तरतूद। महाराष्ट्र अर्थसंकल्पातून मुस्लिम, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। महामानवांच्या स्मारकांसाठी निधी जाहीर। अर्थमंत्री अजित पवार यांनी महामानवांच्या 11 स्मारकांसाठी 1000 कोटींच्या निधीची घोषणा केली आहे। अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसएन न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।